रात्री जेवण झाल्यानंतर केतकी तिचं आवरून झोपण्याची तयारी करत होती. तयारी करता करता तिला 11 वाजले. दोन्ही मुली पण त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन झोपल्या होत्या. तिचा नवरा रोहन झोपला आहे हे पाहून ती झोपी गेली. थोडाच वेळ झाला असेल तिने झोपून. रोहनने तिला जबरदस्तीने उठवलं. थोड्याशा त्रासिक भावनेने केतकीने डोळे उघडले आणि पाहिलं तर सगळ्या बेडरूममध्ये मेणबत्त्या लावून आणि रोहनने रोमॅन्टिकपणे तिला हॅपी बर्थडे म्हणून विश केलं. केतकी आश्चर्यचकित झाली. ती स्वतःच बर्थडे विसरली होती. परंतु रोहनच्या लक्षात होतं. रोहनने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर किस केला. केतकी थोड्याशा रागात येऊन बोलली की, शोभतं का तुम्हाला या वयात? काय झालं? आताशी तू 42 वर्षाची आणि मी 46 वर्षाचा झालो आहे. विसरलास का? 2 मुलींचा बाप आहात तुम्ही. आता त्यांची लग्न करायची वेळ आली आहे आणि तुम्हाला रोमांस सुचत आहे. 2 मुलांचा बाप आहे म्हणून काय झालं? मी प्रेम करू शकत नाही का? एवढ्या दरवाजाचा टकटक झाली आणि रोहनने दरवाजा उघडला. रोहन पाहतो तर काय, त्यांच्या 2 मुली रिया आणि नेहा समोर उभ्या होत्या. त्या दोघी पण आईला बर्थडे विश करण्यासाठी आल्या होत्या. त्या दोघी आल्या आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि आईला बर्थडे विश करून माघारी झोपण्यासाठी गेल्या. आणि नंतर थोड्या वेळ गप्पा मारून केतकी आणि रोहन पण झोपी गेले. केतकीची सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गडबड सुरू झाली. तिच्या मुलींचे कॉलेजमध्ये जाण्याची घाई आणि त्यांचा टिफिन बनवण्याची घाई आणि रोहनला सुद्धा ऑफिसला जाण्याची घाई आणि त्याचा सुद्धा टिफिन असं केतकीला बनवायचं असतं. रोहन सुट्टीच घेणार होता, परंतु ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती त्यामुळे तो निघाला होता. केतकीने पटापटा आवरलं आणि सगळ्यांना आपापल्या मार्गी लावले. रोहन जाताना केतकीला म्हणाला, संध्याकाळी आवरून बस. आपण सगळे मिळून रात्री डिनरसाठी बाहेर जाऊ. ती लाजून हो म्हणाली आणि रोहन ऑफिसला गेला. कामवाली बाईला यायला अजून वेळ होता, तोवर थोडा आराम करू असं म्हणून केतकी हॉलमध्ये जाऊन टीव्ही पाहत बसली. टीव्हीमध्ये तिने एका ठिकाणाचे नाव वाचले आणि तिचं मन भूतकाळात गेले. त्या दिवशी केतकीचा वाढदिवस होता. केतकी खूप खुश होती, कारण का तिचा वाढदिवस सुमित साजरा करणार होता आणि तसं त्याने 1 महिना आधीच सांगितलं होतं की मी तुझ्या वाढदिवसासाठी काही खास प्लॅनिंग केलं आहे, त्यामुळे सुमित काय काय सरप्राईज देईल यासाठी केतकी उत्सुक होती. ठरल्याप्रमाणे हे दोघे बस स्टँडपाशी येऊन थांबले. त्या दोघांनी त्या दिवशी कॉलेजला दांडी मारून केतकीच्या वाढदिवसाचा प्लॅन केला होता. सुमित एका मस्त निसर्गमय हॉटेलमध्ये केतकीला घेऊन गेला. तिथं मन भरून गप्पा मारून त्या दोघांनी तिथं जेवण केलं आणि नंतर मस्तपैकी चित्रपट पाहायला गेले. चित्रपट संपल्यावर सुमित केतकीला घेऊन समुद्राच्या किनारी गेला आणि तिथं चौपाटीवर गेल्यावर तिथं दोघं गप्पा मारत बसले आणि गप्पा मारत मारत सुमितने तिच्या हातात एक बॉक्स दिला. काय आहे हे पाहण्यासाठी तिने बॉक्स उघडला. सुमितने मस्तपैकी तिला चांदीचे पैंजण गिफ्ट दिले होते. केतकीला सगळ्या दागिन्यांमध्ये पैंजण हा आवडता दागिना तिचा. तिच्याकडे आधी 7 पैंजण होती, कारण का कोणी तिला गिफ्ट देत असेल तर ती फक्त पैंजणच घेत होती.
सुमितने पण तिची आवड निवड, तिला हवे तसे महागातले पैंजण तिला दिले होते. तिने खुश होऊन सुमितला मिठी मारली. सुमित म्हणाला, थांब, अजून एक काहीतरी द्यायचं आहे. आणि त्याने गुलाबाचं फूल तिला दिलं आणि तिने आनंदाने ते फूल घेतले. या गुलाबासारखं तुझं आयुष्य एकदम छान जावं म्हणून हे गुलाब तुला. केतकी लाडात येऊन म्हणाली, खूपच रोमॅन्टिक व्हायला लागलाय तू आजकाल. चल लवकर, उशीर होतोय घरी जायला. सुमितने केतकीला तिच्या घरापासून थोड्या अंतरावर तिला सोडलं. मग सुमित तिला म्हणाला, थोड्या दिवस थांब, नंतर मी तुला कायमचाच माझ्यासोबत माझी नवरी म्हणून घरी घेऊन जाणार आहे. तिने सुद्धा लाजेने मान हलवून घराकडे गेली. घरामध्ये आई बाबा, काका काकू, मामा मामी, आत्या, शेजारी पाजारी सगळे आले होते. केतकीच्या बर्थडेचं सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं. या सगळ्याच्या गोंधळात केतकीने तिचा मोबाईल पाहिला नव्हता. 5 मिनिटांनी तिने मोबाईल पाहिला, पण त्याच्यावर सुमितचे मिस कॉल आणि मेसेज काहीच नव्हता. तिला वाटलं की सुमित असेल काहीतरी कामात, त्यामुळे त्याने कॉल किंवा मेसेज केला नसेल आणि ती आलेल्या पाहुण्यांसोबत हरवून गेली. केतकी आज दिवसभर फिरल्यामुळे आणि दंगा मस्तीमुळे तिला कधी झोप लागली तिची तिलाच समजलं नाही. सकाळी जाग आली आणि तिने पाहिले तर वीणाचे 10-15 मिस कॉल आले होते. वीणाने सकाळी सकाळी एवढे फोन का केले असेल आणि ते पण एवढ्या वेळा? तिने काळजीने फोन केला. वीणाने फक्त एवढेच सांगितले की आत्ताच्या आता तो लगेच साई हॉस्पिटलला ये, बाकीचं मी आल्यावर सांगेल. केतकी काळजीने उठली आणि तडक हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलला गेल्यावर केतकीने जे दृश्य पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमित ICUमध्ये होता आणि शेवटचे काही क्षण जगत होता. त्याच्याकडे आता जास्त वेळ नव्हता. वीणा सांगायला लागली की तुला काल संध्याकाळी घरी सोडून तो त्याच्या घरी चालला होता, परंतु एक भरधाव जाणाऱ्या बसने त्याला उडवले. ICUमध्ये तो तुझीच आठवण काढत आहे. सुमितला सख्ख असं कोण नव्हतं. त्याचे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले, परंतु त्याच्या वडिलांना भरपूर प्रॉपर्टी होती म्हणून त्याला काही त्रास झाला नाही आणि तो मस्तपैकी आयुष्य जगत होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला आयुष्य इथेच सोडून जाण्याच्या मार्गावर होतं. तो कालपासून फक्त तुझंच नाव घेत आहे, त्यामुळे आम्ही तुला बोलावलं आहे. डॉक्टर म्हणाले की आम्ही आमचे प्रयत्न करत आहे. तुम्ही फक्त केतकी कोण आहे तिला लवकरात लवकर बोलावण्याचा प्रयत्न करा, पण आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही. केतकी कोण आहे तिला तुम्ही बोलवा, म्हणजे कदाचित तो उपचारांना साथ देईल. वीणाने डॉक्टरांना सांगितलं की केतकी आली आहे. डॉक्टर लगेच तिला घेऊन ICUमध्ये गेले. केतकीच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. सुमितला जाणवले की केतकी त्याच्या आसपास आली आहे. हलकेच त्याने डोळे उघडले आणि तिला बघताच त्याच्या तोंडावर थोडीशी स्माईल आली आणि त्याने त्याच्या हाताने खुणहून तिला त्याच्याजवळ बोलवून घेतलं. केतकीला सुद्धा त्याच्या संग खूप काही बोलायचं असतं,
म्हणून ती पण लगबगीने त्याच्यापाशी गेली आणि सुमित केतकीला म्हणाला की केतकी, मला आता जावे लागणार. स्वतःची काळजी घे आणि खुश राहा, आनंदात राहा. जमलं तर मला माफ कर, मी तुला सोडून जात आहे. पण देवाच्या मर्जीपुढे आपण काहीच करू शकत नाही. सुमित खूप उदास मनाने तिला बोलत होता. तू लग्न कर आणि खुश राहा, आनंदात राहा. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. या जन्मात तू माझी नाही झाली, परंतु पुढच्या जन्मी नक्की तू माझी होशील. काय पण करून देवाला माझ्या आयुष्यात तुला आणावेच लागेल. पण या जन्मात देव जिंकला आणि मी हरलो. पण पुढच्या 7 जन्मात फक्त तू माझे आहेस. एवढे बोलून सुमितने डोळे मिटले आणि ते पण कायमचे. एवढ्या वेळ त्याचा जीव फक्त केतकीला पाहण्यासाठी आणि तिला बोलण्यासाठी तडफडत होता. केतकीला खूप दुःख झालं. त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तिला खूप महिने गेले. तरी पण तिच्या मनातून सुमितचा काही विचार जात नव्हता. परंतु त्याचे शेवटचे बोलणे तिला आठवले. तो म्हणाला, तू आनंदी राहा, खुश राहा. तिला हे सगळं अवघड होतं, परंतु सुमितची इच्छा होती म्हणून ती खुश राहण्याचा प्रयत्न करायला लागली. एका वर्षाने रोहनचे स्थळ केतकीसाठी आले. सुमितला शब्द दिल्यामुळे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. केतकी आणि रोहनचे लग्न झाले आणि केतकी सुखाने संसार करू लागली. फुलाच्या सुगंधाने केतकी भूतकाळातून माघारी आली. अचानक खूप वारा आला आणि खिडकीचे सगळे पडदे उडाले आणि तिने जाऊन आरशात पाहिले तर आरशावर दरवर्षीप्रमाणे लिपस्टिकने लिहिले होते की हॅपी बर्थडे केतकी, पुढच्या जन्मी वाट पाहीन तुझी. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.